नाशिक शहरात पहिले 3D लॅप्रोस्कोपिक सर्जरी सेंटर डॉक्टर बांगर्स स्पर्श वुमन हॉस्पिटल अँड IVF सेंटरमध्ये 3D लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध। रुग्णांना सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर बांगर्स स्पर्श वुमन हॉस्पिटल आणि IVF सेंटरमध्ये 3D लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध झाली आहे। त्यासाठी आवश्यक असलेला 3D लॅप्रोस्कोपी कॅमेरा हॉस्पिटलमध्ये इन्स्टॉल केला गेला आहे। अशा प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारे नाशिक हे शहरातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे। रुग्णांना तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे। यासोबतच केंद्रात प्रशिक्षणासाठी येणारे देशभरातील व जगभरातील विविध देशातील प्रशिक्षणार्थी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांना अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण मिळणार असल्याची माहिती प्रसिद्ध लॅप्रोस्कोपी सर्जन व हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर HY बांगर यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली। पत्रकार परिषदेस प्रसिद्ध स्त्री रोग व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर अनिता बांगर उपस्थित होत्या। अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अतिशय गुंतागुंतीचे ऑपरेशन्स, कॅन्सर सर्जरी, एंडोमेट्रियोसिस सर्जरी, ट्यूबल रेकनलायझेशन अशा अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया अतिशय सुलभ आणि सोप्या पद्धतीने होणार आहेत। त्यामुळे रुग्णांचे बरे होण्याचा कालावधी घटून त्यांना दिलासा मिळेल। डॉक्टर बांगर हे गेल्या 15 वर्षांपासून लॅप्रोस्कोपी सर्जरी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करत आहेत व गेल्या 1.5 वर्षांपासून ते स्त्रीरोग तज्ञांना लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे प्रशिक्षण देत आहेत। आजवर एकूण 75 पेक्षा जास्त डॉक्टरांनी या सेंटरमधून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे। यामध्ये देशभरातील विविध राज्यातील डॉक्टरांसह थेट अल्जेरिया, UAE, नेपाळ, ऑस्ट्रिया या देशातील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे। आधुनिक तंत्रज्ञानाविषयी डॉक्टर बांगर म्हणाले की दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करताना 2D इमेजचा आधार घेतला जात होता। त्यापुढील तंत्रज्ञान असलेले 3D इमेज कॅमेराचा उपयोग करत असून अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सहजतेने करता येणे शक्य झाले आहे। कॅन्सर रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी सोप्या होणार आहेत। सामान्यतः 2D लॅप्रोस्कोपी कॅमेऱ्यामुळे 4 ते 5 सेंटीमीटरची डेप्थ कळते, परंतु 3D लॅप्रोस्कोपिक कॅमेऱ्यामुळे 20 सेंटीमीटर पर्यंत डेप्थ समजण्यास मदत मिळते। त्यामुळे स्त्रीरोग तज्ञांच्या शाखेतील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या सहाय्याने करता येणे शक्य झाले आहे। यामुळे अचूकता वाढणार असून परिणामकारकतेमध्येही वाढ होणार आहे। सुमारे 50 लाख रुपये किमतीचे हा 3D लॅप्रोस्कोपिक कॅमेरा जर्मनी येथून आयात केला असून हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाला आहे। या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अधिकाधिक रुग्णांनी उपचार घेत आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर बांगर यांनी केले। दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये लॅप्रोस्कोपिक हेस्टेरेक्टॉमी, मायोमेक्टॉमी, ब्लेंडर फिस्टुला सर्जरी, फ्लोअर्स सीलिंग सर्जरी, ट्यूबोप्लास्टी, वंध्यत्वाची शस्त्रक्रिया, इन्फर्टिलिटी सर्जरी, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगग्रस्त रुग्णांच्या शस्त्रक्रियेसह कर्करोगाच्या इतर विविध शस्त्रक्रियांद्वारे सुलभरित्या करता येणे शक्य झाले आहे। डॉक्टर अनिता बांगर म्हणाल्या, 2D तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिया करताना काही वेळा दोऱ्यासारख्या बारीक रक्तवाहिन्यांना इजा पोहोचण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना काही वेळ वेदनांचे व्यवस्थापन करावे लागते, परंतु 3D तंत्रज्ञानामुळे 20 पटींनी सुस्पष्ट दिसत असल्याने रक्तवाहिन्यांना इजा पोहोचण्याचा संभाव्य धोका टाळता येतो व त्यामुळे रुग्णांच्या वेदना कमी होण्यास मदत होते। मी डॉक्टर बांगर स्पर्श वुमन्स हॉस्पिटल अँड IVF सेंटरचे संचालक। मी गेली 15 वर्षापासून दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करत आहे। आता नवीनच जे तंत्रज्ञान आलेलं आहे त्याला आपण आतापर्यंत जे आपण सर्व नाशिकमध्ये जे सर्जरी बघतो आहे ते 2D सर्जरी बघतो आहे। कोणतेही आपण मूव्ही किंवा पिक्चर बघताना, TV बघताना आपल्याला तो जे स्क्रीन दिसतं ते 2D स्क्रीन असतं, म्हणजे 2 डायमेन्शनमध्ये। आपण एखादं घर घेतलं असेल तर ते घरामध्ये जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन करतो तेव्हा ते 3D इमेजेस देतात। सेम हे जे तंत्रज्ञान आहे हे 3D इमेज आपल्याला मिळते। आता ह्या 3D इमेजचा आपल्याला फायदा कुठे होतो की जिथे सर्जरी आपल्याला गुंतागुंतीच्या सर्जरी आहेत तिथे आपल्याला डेप्थ परसेप्शन, कोणत्याही सर्जरीला आपल्याला जे ऑर्गन आहे, जे ऑपरेशन करायचं आहे त्याला आपल्याला डेप्थ कळावी लागते। त्याची व्हिजन 2Dमध्ये आपल्याला ती डेप्थ कळत नाही, ह्या 3Dमध्ये आपल्याला तिन्ही बाजूनी डेप्थ कळत असल्यामुळे आपल्याला सर्जरी, कोणतीही सर्जरी असो ते दुर्बिणीद्वारे जेवढे सर्जरी असतात त्या यशस्वी होण्याचं प्रमाण याच्यामध्ये वाढलं जातं।
आता ही जी 3D टेक्नॉलॉजी आहे याला आपल्याला गॉगल लावूनच सर्जरी करावी लागते. आपण 3D मूव्ही बघितला असेल, आपण अवतार मूव्ही बघितला असेल. आत्ता जो लॉयन किंग म्हणून मुफासा मूव्ही आला होता तो पण 3D होता. 3Dमध्ये आपल्या डोळ्यासमोर दिसतं आणि मॅग्निफाईड बाय 20 टाईम्स. नॉर्मल जे आपण आत्तापर्यंत आम्ही जे सर्जरी करत होतो त्याचं मॅग्निफिकेशन फक्त 4 टाईम होतं. याचं मॅग्निफिकेशन हे 20 टाईम आहे. त्याच्यामुळे आपल्याला 20 टाईम्स सर्जरीची ॲक्युरसी वाढली जाते. ही जी टेक्नॉलॉजी आहे याला आपण 3D टेक्नॉलॉजी म्हणतो. आम्हाला ही जर्मनीवरनं इम्पोर्ट करावी लागते. आम्हाला 11 महिने वेटिंग करावं लागलं ह्या कॅमेऱ्यासाठी आणि नाशिक शहरामधलं हे पहिलं सिस्टीम आहे की जे आम्ही परचेस केलेली आणि आम्ही दोन्ही हॉस्पिटल हे हे नाशिकमधलं हॉस्पिटल आहे आमचं. गेली 3 वर्षापासून आम्ही चालवतो आहे आणि घोटीमध्ये आम्ही गेली 18 वर्षापासून डॉक्टर बांगर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटर म्हणून आम्ही चालवतो आहे. याचे जे ऑपरेशन डॉक्टर अनिता बांगर, स्पर्श वुमन्स हॉस्पिटल आणि IVF सेंटरची संचालिका. आज आपल्या इथे जो 3D लॅप्रोस्कोपी कॅमेरा आलेला आहे, ह्या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला सर्जरी करताना 20 पटीने जास्त प्रमाणात ती विजन जास्त प्रमाणात दिसणार आहे. आणि ह्या कॅमेराद्वारे आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं की आत्ता वंधत्व निवारणमध्ये इन्फर्टिलिटी ज्या केसेस आहे त्याच्यामध्ये आपण दिसून येतं की एंडोमेट्रियोसिस नावाचा जो आजार आहे हा आजार कॅन्सरपेक्षाही वर्स्ट आहे. तर ही सर्जरी करताना जी डिफिकल्ट सर्जरी आहे, जी गुंतागुंतीची सर्जरी आहे, ही करताना आपल्याला ह्या कॅमेराद्वारे खूप इझिली आणि सहज आणि सुलभ सर्जरी होणार आहे. त्याचबरोबर ह्या सर्जरी करताना काही वेळेस आपल्या ज्या नसा असतात, ब्लड व्हेसल्स आहेत, नर्व्ज आहेत, त्यांना इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग हे चान्सेस कमी करण्यासाठी आपण 3D लॅप्रोस्कोपीचा यूज करू शकतो. एंडोमेट्रियोसिस व्यतिरिक्त अजून जसे आजार आहेत की ज्या लोकांचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालेलं आहे त्या लोकांना फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन परत रिओपन करायचं आहे, त्याला आपण ट्युबल रिकॅनलायझेशन म्हणतो. अशा सर्जरीज ह्या कॅमेऱ्याद्वारे खूप चांगल्या प्रकारे करता येतात. त्याचबरोबर गर्भपिशवीचे आजार आहेत, फायब्रॉईड्स आहे, ॲडिनोमायोमा आहे, त्याचबरोबर कॅन्सर सर्जरीज, युरोगायनॅक सर्जरीमध्ये स्ट्रेस इन्कॉन्टिनन्स, अर्ज इन्कॉन्टिनन्स अशा प्रकारच्या सर्जरी ह्या आपल्या 3D लॅप्रोस्कोपीमध्ये चांगल्या प्रकारे सुलभ प्रकारे करता येतील. त्यामुळे आपण ज्या सर्जरीमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत हे आपण टाळू शकतो आणि पेशंट पेन रिलीफ सर्जरी होणार आहे आणि पेशंट लवकरात लवकर घरी आफ्टर 24 आवर्स नंतर घरी जाऊ शकतो. मी डॉक्टर निखिल सोनवणे, स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ. लॅप्रोस्कोपीच्या क्षेत्रात हे जे मशीन आहे हे खूप अद्ययावत मशीन आहे. ह्या मशीनचा फायदा घेऊन बऱ्याचशा गुंतागुंतीच्या सर्जरीज आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या प्रिसिजनने करता येतात. जसं तुम्हाला सांगितलं आधीच की हे मशीन नाशिकातलं पहिलं मशीन आहे. त्यामुळे नाशिकच्या जनतेला ह्या मशीनने बराचसा फायदा होईल. वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीज आपल्याला ह्याच्याने करता येतात. स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सर्जरी, जनरल सर्जरी, सर्वच सर्जरी ह्याच्याने करता येतात. मी बांगर सर व बांगर मॅडम यांचं अभिनंदन करतो की त्यांनी एवढी चांगली आणि महाग टेक्नॉलॉजी नाशिकसारख्या जनतेला उपलब्ध केली. त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि मी सर्व जनतेला आवाहन करेन की ह्या टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. धन्यवाद. Years. I congratulate Dr. Mrs. Bangar and Dr. Bangar. This is the first time 3D storage camera arrival in North Maharashtra. You see, the simple laparoscope is having single lens. The 3D laparoscopy is having 2 lens. So due to this, the surgery is very precision. अचूक प्रमाणे तुम्हाला सर्जरी करता येते. मिनिमम ब्लड लॉस या सर्जरीमुळे होऊ शकतो. म्हणजे पेशंटला रक्त द्यायची गरज लागत नाही. There is less complication to the ureter, which in the ureter, bladder and bowel, there are very, very less chances of complications. So this is the best technology what you are seen in the world, and this has been arrived in Nashik. So again, congratulations, Dr. Mr. and Mrs. Bangar. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.